तुमच्या भागातल्या रेशन दुकानात मिळणारं धान्य, साखर, गहू, तांदूळ हे लाखो कुटुंबांच्या पोटाशी निगडित असतं। पण हे दुकान चालवणाऱ्या सगळ्या दुकानदारांना राज्य सरकारने नुकताच एक दिलासादायक निर्णय दिला आहे आणि याचा नेमका फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल। महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना धान्य, साखर दिली जाते। याचं वाटप हे राज्यातील जवळपास 50,000पेक्षा जास्त अधिकृत रास्तभाव दुकानांमार्फत केले जाते। 2017 मध्ये शासनाने दुकानदारांच्या वाटपाच्या कामासाठी 150 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 1500 रुपये प्रति मेट्रिक टन इतका मार्जिन देण्याचा निर्णय घेतला होता। यात केंद्र सरकारचा वाटा 45 रुपये आणि राज्याचा वाटा 105 रुपये असा होता। पण या काळात महागाई वाढली, वाहतूक खर्च वाढले, ई-पॉस मशीनद्वारे व्यवहाराचे खर्च देखील वाढले। त्यामुळे रास्तभाव दुकानांच्या संघटनांकडून मार्जिन वाढवण्याची मागणी ही सतत केली जात होती। याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या 12 ऑगस्ट 2025च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या मागण्यांवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे 26 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेल्या आदेशानुसार दुकानदारांना मिळणाऱ्या मार्जिनमध्ये 20 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे। म्हणजेच आता 170 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 1700 रुपये प्रति मेट्रिक टन इतकं मार्जिन दुकानदाराला दिलं जाणार। हा अतिरिक्त खर्च शासनाच्या संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाणार असून आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे। या वाढीव दराची अंमलबजावणी आदेश जाहीर झाल्याच्या तारखेपासून लागू होईल। जर तुम्हाला हा शासन निर्णय हा GR वाचायचा असेल तर तो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। आता या निर्णयाचे फायदे कोणाकोणाला आणि कसे होणार, तर सगळ्यात पहिला फायदा आणि मोठा फायदा होणार आहे तो रास्तभाव दुकानदारांना, रेशन दुकान चालवणाऱ्यांना। वितरण करताना होणारा खर्च, वाहतुकीचा खर्च, मनुष्यबळ, तांत्रिक खर्च याचा भार त्यांचा कमी होईल। दुकानदारांना काम करण्यासाठी आर्थिक स्थिरता मिळेल। दुसरा फायदा होणार आहे ग्राहकांसाठी, तो म्हणजे दुकानदार समाधानी असल्यामुळे सीधा दुकानाची सेवा अधिक नीट आणि नियमित होईल। कोणत्याही प्रकारचा तुटवडा किंवा उशीर न होता लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळू शकेल। भ्रष्टाचार किंवा कट कमी होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे याचा फायदा हा शासनाला सुद्धा होईल। सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनेल। अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने अन्न सुरक्षा ही बळकट होईल। तर मित्रांनो, रेशन दुकान हे फक्त धान्य वितरणाचं केंद्र नाही, तर ती राज्याच्या अन्न सुरक्षेची आधारशिला आहे। शासनाने केलेल्या या वाढीव मार्जिनमुळे दुकानदार, ग्राहक आणि शासन असा तिहेरी फायदा होणार आहे।